श्री नवनाथ कथासार अध्याय 9. श्रोते हो, या अध्यायात आपण पाहणार आहोत गोरक्षनाथांची जन्मकथा. तर श्रोते हो, व्हिडिओला सुरुवात करूयात. अयोध्येवरून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, प्रयाग, गया इत्यादी तीर्थ करीत करीत मच्छिंद्रनाथ बंगालमध्ये गेले. तेथे चंद्रगिरी गावात उतरल्यावर भिक्षेला निघाले असताना त्यांना तेथे एका ब्राह्मणाचे घर दिसले. ते घर पाहताच त्यांना भस्माचे स्मरण झाले. ते मनात विचार करू लागले की मागे मी पुत्रासाठीच भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर. या बाईचे नाव सरस्वती होते. तिला मी 12 वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते. तिचा मुलगा कसा आहे तो पाहावा असा विचार मनात येऊन ते त्या घराजवळ गेले. अंगणात उभे राहून त्यांनी तिच्या नावाने हाक मारली. हाक ऐकून ती बाहेर आली. योगी पाहून भिक्षा आणून घालू लागली. तेव्हा खून पटण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारले. ती म्हणाली, माझे नाव सरस्वती आहे, माझ्या नवऱ्याचे नाव दयाळपती, आम्ही गौड जातीचे ब्राह्मण आहोत. तिने सांगितलेली माहिती ऐकून त्यांना ओळख पटली. मग मुलगा कोठे आहे म्हणून त्यांनी तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली की मला अजूनपर्यंत मुलगा झाला नाही. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, तू खोटे का बोलतेस? तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती. ते भस्म नसून पुत्रप्राप्तीची संजीवनी होती. तो तेजपुंज न्यूनरहित मुलगा असलाच पाहिजे. मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून ती घाबरली व आपण ती विभूती उकिरड्यावर टाकली म्हणून ती भेदरून गेली. आता हा कानफट्या मला शाप देईल. आता मी काय करू? याने तर मला ओळखले आहेच असे विचार मनात येऊन ती भांबावून गेली. एकंदर विचार करून तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्याला सकल वृत्तांत सांगितला. योगीराज, माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला. माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. हे ऐकून मच्छिंद्रनाथ फार दुःखी झाले. स्त्रिया आपण बुडतात आणि 42 कुळालाही बुडवतात अशा प्रकारे अनेक विचार त्यांच्या मनात आले. ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे आजचा प्रसंग आला. त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्यांना वाटले. पुत्रप्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने मंत्रून दिलेले भस्म वाया गेले याची त्यांना रुखरुख लागली. ते भस्म फुकट न जाता देह झालाच पाहिजे असे वाटून ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा, म्हणजे त्याची काय अवस्था झाली आहे ते कळेल. हा विचार मनात आणून ते म्हणाले की माते, व्हायचे ते दैवयोगाने घडून गेले. तुझ्यावर जरी मी आता रागवलो तरी माझ्या पदरात काय पडणार आहे? आता जेथे ते भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव. म्हणजे झाले. मच्छिंद्रनाथांनी असे म्हटल्यावर तिची भीती नाहीशी झाली. मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उकिरडा त्यांस दाखवून येथेच मी भस्म टाकले असे ती म्हणाली. तिथे त्यांनी हाक मारली, हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता, तू जर राखेत असलास तर लवकरात लवकर बाहेर ये. तुझा जन्म येथे झाला व आज 12 वर्ष तू ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे. तेव्हा हे गोरक्षा, तू आता वेळ न घालवता बाहेर ये. त्याचे शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले, गुरुराया, मी गोरक्ष आत आहे. राखेचा मोठा ढीग असल्यामुळे मला बाहेर येता येत नाही, म्हणून ही राख एका बाजूला करून आपण मला बाहेर काढावे. नंतर मच्छिंद्रनाथांनी राखेचा ढीग बाजूला सारून बालतनू गोरक्षाला बाहेर काढले. तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच बाल सूर्यासारखा प्रकाश पडला. त्याचे रूप मदनासारखे होते. त्याला पाहून सरस्वतीस फार पश्चाताप झाला. ती रडू लागली. असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ तिला म्हणाले की आता खेद करू नको. तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता, मग तुला कसा प्राप्त होणार? आता तू येथून जा, नाहीतर माझा क्रोध प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे. तो ब्रह्मादिकांनाही सहन होण्यास कठीण आहे. तेव्हा आता उगाच खेद न करता निघून जा, नाहीतर तुला शाप नक्कीच मिळेल. मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे ऐकून ती भयभीत झाली व न बोलता घरी गेली. मग गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडले. त्यांना मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न होऊन ओंकाराचा उपदेश केला व आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला. त्यांना नाथ दीक्षा दिली व तो त्यांना घेऊन तीर्थयात्रेस निघाला. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथासह यात्रा करीत असताना जगन्नाथाच्या वाटेवर कनकगिरी नावाचे एक गाव लागले. तेथे येताच तो भूक तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथांना भिक्षेस पाठवले. ते घरोघर भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते म्हणून तेथे चांगली चांगली पक्वाने केलेली होती. तेथे जाऊन गोरक्षनाथांनी अलख असे म्हटले. ते ऐकून घरातील स्त्री बाहेर आली. त्यांच्या त्या गंभीर भव्य तेजस्वी मुद्रेकडे पाहताच हा कोणीतरी पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी असावा असा विचार तिच्या मनात आला. तिने त्या प्रसंगी त्याला सर्व पदार्थ वाढलेले पान दिले. अनेक पक्वाने पाहून गोरक्षनाथांना समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तिथून ते निघून गेले. पोटापुरत्यांना मिळाल्यावर घरोघर हिंडून काय करायचे असे म्हणून ते परत फिरले.
व ती भिक्षा त्यांनी गुरुपुढे ठेवली. सुंदर पक्वानांनी भरलेले ताट पाहून गुरुला आनंद वाटला. मग ते जेवायला बसले. ते अन्न गोड लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ मोठ्या आवडीने जेवले. त्यामुळे त्यांचे पोट भरले, पण त्यांची वड्यावर इच्छा राहिली. तेव्हा त्यांनी गोरक्षनाथाकडे पाहिले. गोरक्षनाथांनी काय इच्छा आहे ती सांगा अशी विनंती केली. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले की वड्यावर माझे मन गेले आहे. वडा जर आणखी असता तर इच्छा तृप्त झाली असती. गुरुने आपली इच्छा सांगताच मी आत्ता जाऊन वडे घेऊन येतो असे म्हणून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेले व गुरुसाठी त्या बाईजवळ आणखी वडे मागू लागले. तेव्हा ती म्हणाली, गुरुचे नाव कशाला घेतोस? तुलाच पाहिजे तसे का म्हणत नाहीस? हे ऐकून गोरक्षनाथांनी तिला सांगितले, खरंच मला नकोत. गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मला वडे पाहिजे आहेत. तेव्हा ती म्हणाली, अरे मी तुला भक्तिभावाने पुष्कळ पदार्थ घालून पान वाढून दिले होते, पण तू परत आलास. असे उत्तम अन्न फुकट मिळत नाही. तिचे ते बोलणे ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की वड्यासाठी काय लागते ते मी तुला देतो, पण गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वडे दे. त्याची ही गुरुभक्ती पाहून त्याची परीक्षा पाहण्यासाठी तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथांनी लगेच डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व ते तिच्या हवाली करू लागले. तेव्हा त्यांच्या डोळ्यातील रक्ताची धार वाहू लागली. ते पाहून लज्जित झाली तिची छाती दडपून गेली. तिला आपल्या बोलण्याचा विपर्यास झाला असे वाटले. ती 5-7 वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज मी सहज बोलले, माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्यासाठी तुम्ही साधू लोक अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता याची मला कल्पना नव्हती. बाईचे हे बोलणे ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की तू वाईट वाटून घेऊ नकोस. वड्याच्या मोबदल्यात मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली, माझ्यावर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व मला क्षमा करा. मग गोरक्षनाथ तिची समजूत घालून बुबुळ व वडे घेऊन निघाले व गुरुकडे आले. डोळ्याची जखम दिसू नये म्हणून त्यांनी डोळ्यावर फडके बांधले होते. फडके बांधण्याचे कारण गुरुने विचारले, परंतु ते ऐकून त्यांना दुःख होऊन ते वडे खाणार नाहीत व त्यांची इच्छा तशीच राहून जाईल या विचाराने त्याने कापड सहज बांधले म्हणून सांगितले. पण गुरुने डोळा पाहण्याचा हट्ट घेतला. तेव्हा गोरक्षनाथांनी झालेला सर्व वृत्तांत सांगितला व अपराधाची क्षमा करण्याची विनंती केली. मग मच्छिंद्रनाथांनी बुबुळ मागून घेऊन सूर्यमंत्र म्हटला व नाथांच्या डोळ्यात ते बसवून डोळा पूर्वव्रत केला. त्यांना मांडीवर बसून त्यांच्या तोंडावरून हात फिरवला. नंतर दोघांनी भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथांनी त्यांना शाबरी विद्या शिकवली आणि दत्तात्रेयांनी दिलेल्या अस्त्रविद्येत निपुण केले. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असा हा नवनाथ कथासारचा अध्याय 9वा ज्यामध्ये गोरक्षनाथांचा जन्म झाला आहे तो इथे समाप्त होत आहे. अलख निरंजन आदेश.